पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। प्लांटमध्ये मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न, कंपनीतील अधिकाऱ्यासह दोघांना अटक, चाकूचा धाक, दगडफेक आणि दरोड्याचा प्रयत्न। निजामपूरमध्ये सुझलॉन अधिकाऱ्यांना बेड्या। निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या विंड एनर्जी प्लांटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास कॉपर चोरीच्या उद्देशाने दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे हा प्रकार कंपनीतीलच एका अधिकाऱ्याने केल्याचं समोर आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुझलॉन कंपनीचे अधिकारी ब्रिजेश कुमार मनीष द्विवेदी आणि ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी प्लांट परिसरात घुसून चाकूचा धाक दाखवत तसेच दगडफेक करत कर्मचाऱ्यांना धमकावले। कॉपर साहित्य लंपास करण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणात निलेश पाटील, इक्बाल जॅकेट चव्हाण, घनश्याम उर्फ गणेश रवींद्र अहिरराव, विकास उर्फ विकी गोकुळ मालचे, सुरेश जिबाऊ थोरात आणि मनोहर रोहिदास बागुल या आरोपींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। कंपनीतील अधिकाऱ्याचाच या कटात सहभाग असल्याचं समोर आल्यानं अंतर्गत संगनमताचा संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांकडून सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून चोरीचा नेमका कट कसा रचला गेला याबाबत तपास सुरू आहे। या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून परिसरात चर्चेला उधाण आलंय। पुढील तपास निजामपूर पोलीस करत आहेत। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील सुझलॉन कंपनीचे पवनचक्कीचे टॉवर क्रमांक K32 यामध्ये दिनांक 22/2/2026 रोजी पहाटे काही चोर घुसल्याची माहिती यातील सुझलॉन कंपनीचे हेड रमेश विठ्ठल मोहिते यांना प्राप्त झाली। त्यांच्या टीमसह सदर ठिकाणी गेले असता त्यातील आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला। त्यातील रॉडने त्यांना मारल्यामुळे ते जखमी झाले। उरलेल्या टीमने त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग केला। त्यातील 2 आरोपी त्यांनी ताब्यात घेतले। त्यांची नावं आहे ब्रिजेश कुमार द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे। या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपी त्या ठिकाणी गुन्ह्यातील काही मुद्देमाल, कॉपर केबल, टॉवर मधील कॉपर केबल घेऊन पसार झाले आणि त्यानंतर फिर्यादीचे वैद्यकीय उपचार करून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 34/2026 BNS कायदा कलम 310(2) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जे 2 आरोपी आहेत त्यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही कॉपर केबल व गॅस कटर हस्तगत केलेले आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।